हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुराची समस्या याविषयी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पूर निर्मितीची कारणे पाहू. कारणे पाहण्याआधी भारतामधील अशा कोणत्या नद्या आहेत की ज्यांना पुराचा धोका हा सतत असतो ते पाहू. पूरग्रस्त नद्यांमध्ये उत्तर भारतातील गंगा व तिच्या उपनद्या म्हणजेच यमुना, रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी आणि दामोदर यांचा समावेश होतो. तसेच ईशान्य भारतातील ब्रह्मपुत्रा या नदीचाही समावेश होतो. ब्रह्मपुत्रा या नदीला बिहारचे अश्रू असेही म्हटले जाते. सोबतच भारतीय पठारावरील महानदी गोदावरी, कृष्णा, कावेरी यांचे त्रिभुज प्रदेश तापी, नर्मदा, लुनी आणि मही या नद्यांचाही पूरग्रस्त नद्यांमध्ये समावेश होतो. यापैकी ब्रह्मा, गंगा व तिच्या उपनद्या यांना मुख्यत्वे खूप असे पूर येतात. आता आपण पाहूया पूर निर्मितीची कारणे. त्यापैकी पहिला आपण सांगू शकतो की अतिवृष्टी. दरवर्षी अतिवृष्टीमुळे ब्रह्मपुत्रा आणि गंगा व तिच्या उपनद्यांना हे पूर येत असतात. काही वेळा चीन हा देश त्याच्या नद्यांमध्ये जास्त झालेले पाणी ब्रह्मपुत्रा या नदीमध्ये सोडतो. त्यामुळे ब्रह्मपुत्रा या नदीला सारखे पूर येत असतात. दुसरं कारण आपण पाहू शकतो शुष्क व अर्धशुष्क प्रदेशामध्ये अचानक अतिवृष्टी. अशा प्रदेशामध्ये पर्जन्याचे प्रमाण कमी असते व नद्यांचा विकास झालेला नसतो. अशा एक अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे या नद्यांना भयंकर असे पूर येतात आणि त्याची पूर्वतयारी नसल्याने जीवित व वित्त अशी खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. या पुढचं कारण आपण सांगू शकतो नदी पात्राची नागमोडी वळणे. नदी मैदानी प्रदेशातून वाहते तेव्हा नदी जेव्हा मैदानी प्रदेशातून वाहत असते तेव्हा नदीस वळणे प्राप्त होतात. परंतु पुराच्या वेळी वक्राकार प्रवाहामुळे वेग कमी होऊन पाणी सभोवताच्या परिसरामध्ये घुसते. नदीची वळणे विकसित झाल्यास नदी पुराच्या वेळी वळणातून न वाहता सरळ वाहते. या पुढचं कारण आहे नद्यांच्या उगम क्षेत्रातील वृक्षतोड. नद्यांच्या उगम क्षेत्रातील वृक्षतोड झाल्यामुळे भूपृष्ठावरून वाहणाऱ्या पाण्याला निर्बंध राहत नाही, ते कसल्याही प्रकारे अडवले जात नाही. तसेच जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाणही खूप कमी होते आणि त्यामुळे नदी प्रवाहात पाण्याचे प्रमाण वाढते. याच्याच परिणामी जमिनीची धूप होते आणि नदीपात्रही गाळाने भरून येतात आणि नदीपात्र गाळाने भरून आल्यामुळे पुन्हा पुराचा धोका उद्भवतो. या पुढचं कारण आपण सांगू शकतो नदीच्या दरी उतारावरील शेती. जी शेती दरी उतारावर केली जाते त्या शेतीमुळे नदीपात्रामध्ये गाळाचे निक्षेपण होते. त्यामुळे नदीपात्र हे उथळ बनते. नदीचे जे पात्र असते ते भरून येते आणि त्यामुळे नदीपात्र उथळ बनते व त्यामुळे पुराचे प्रमाण वाढते. यासोबतच आपण काही असे कारण सांगू शकतो ज्यामध्ये वाढते नागरीकरण, नदी प्रवाहातील धरण फुटणे, सुनामी लाटा यांचा समावेश होतो. यानंतर पाहू भारतामधील पूर प्रवण क्षेत्र म्हणजेच देशाच्या एकूण क्षेत्राच्या 1/8% क्षेत्र हे पूर प्रवण क्षेत्राखाली आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण पाहू गंगा नदी प्रणालीमधील प्रदेश. गंगा नदीस डाव्या किनाऱ्यावरून उत्तर प्रदेश व बिहारमधून गोमती, घागरा, गंडक, कोसी या नद्या येऊन मिळतात. तर उजव्या किनाऱ्यावरून यमुना व सोन या नद्या येऊन मिळतात. त्यामुळे या नद्यांच्या आजूबाजूचा प्रदेश हा नेहमीच पूरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. उत्तर प्रदेशमधील शारदा, घागरा आणि गंडक यांना वारंवार पूर येत असतात आणि त्यामध्ये आग्रा, मथुरा आणि मिरत या जिल्ह्यामध्ये नेहमी पूर येत असतात. बिहारमध्ये बंडी, गंडक, बागमती, कमला, कोसी आणि महानदी या नद्यांना व या नद्यांच्या आजूबाजूचा प्रदेश हा पूरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. बिहारमध्ये बंडी, गंडक, बागमती, कमला, कोसी, महानदी या नद्यांना नेहमी पूर येत असतो. त्यामुळे या नद्यांच्या आजूबाजूचा प्रदेश हा पूरप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर पश्चिम बंगालमधील मध्य भागातून महानंदा, भगीरथी, अजय, दामोदर या नद्या वाहतात. या नद्यांच्या आजूबाजूचा प्रदेश तसेच गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचा बहुतांश भाग
हा पूर प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. यानंतर पाहू ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीमधील प्रदेश. आसाममधील 45% भूप्रदेश हा पूर प्रवण क्षेत्र आहे. 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस, गाळ संचयन, भूकंपाचे धक्के यामुळे या प्रदेशामध्ये नेहमी पूर येत असतात. तर या पुरांचा फटका आसाममधील धुबरी, गुवाहाटी, डिब्रुगड आणि तेजपूर या जिल्ह्यांना मुख्य करून बसतो. यानंतर पाहू वायव्य नदी प्रणालीमधील प्रदेश. या प्रदेशामध्ये अपुरे भूपृष्ठीय जलनिस्सारणामुळे येथे पूर समस्या उद्भवते. वायव्य म्हणण्यास पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश होतो. पंजाबमध्ये दर 4 ते 5 वर्षाला एकदा का होईना पूर येत असतो. याचे कारण म्हणजे नैसर्गिक जलनिस्सारण हे अतिशय साधारण स्वरूपाचे असल्यामुळे. हरियाणामध्ये एकदम मध्यम स्वरूपाचा पाऊस जरी पडला तरी सुद्धा पूर येतो, ज्याचे उदाहरण 1995 आणि 2005 हे आहेत. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये रावी, बियास, चिनाब आणि सतलज या नद्या मुख्य करून आहेत. काश्मीर दरीमध्ये अधूनमधून झेलम या नदीमुळे पूर येत असतात. काश्मीरमध्ये गेल्या वर्षी जो पूर आला होता त्याचे परिणाम आपण पाहिले असतील. चिनाब या नदीमुळे जम्मू आणि अखनूर या शहरांच्या सभोवतालचा प्रदेश हा पुराखाली जातो. यानंतर पाहू मध्य भारत आणि द्वीपकल्प पठारी प्रदेश. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, ओरिसा, झारखंड, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश यांचा मध्य भारत आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेश यामध्ये समावेश होतो. या प्रदेशामध्ये पुराची समस्या तशी फारशी गंभीर नाही, परंतु महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये गाळ व नदी प्रवाह बदलले गेल्यामुळे वारंवार पूर येत असतात. गुजरातमधील नर्मदा व तापी नदीच्या खालचा प्रवाहाचा प्रदेश हा पूर प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. आंध्र प्रदेशमध्ये 1900, 1907, 1953 आणि 1986 या साली भयंकर असे पूर आले होते. गोदावरी व कृष्णा नदीच्या तीव्र स्वरूपातील जलनिस्सारणाच्या समस्येमुळे हे पूर आले होते. या नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये व सभोवतालच्या प्रदेशामध्ये काही वेळा चक्रीवादळे सुद्धा येतात. तर हे पाहिले आपण भारतामधील पूर प्रवण क्षेत्र. आता पाहू पुराचे परिणाम. पुराचे परिणाम हे 2 प्रकारे आपण पाहू शकतो, एक विध्वंसक आणि एक विधायक, म्हणजेच ज्यामुळे नुकसान होतो आणि ज्यामुळे फायदा होतो. त्यापैकी पहिल्यांदा आपण विध्वंसक परिणाम पाहू. पुरामुळे पिके, वस्ती, खेडी हे पूर्णपणे जलमग्न होतात. मनुष्याची जीवित व वित्तहानी होते. जमिनीचा सुपीक थर वाहून जातो. वाहतूक व्यवस्था ही पूर्णपणे विस्कळीत होते. नद्यांची पातळी बदलतात. सकल भागात दलदल निर्माण होते. रोगांच्या साथी उद्भवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जल प्रदूषण वाढते. हे झाले विध्वंसक परिणाम. आता आपण पाहू विधायक परिणाम, म्हणजे याचा फायदा काय होतो. यामुळे पूर मैदाने, त्रिभुज प्रदेश निर्माण होतात. त्यामुळे कृषी व्यवसाय व प्रक्रिया उद्योग हे विकसित होऊ शकतात. नदीकाठच्या प्रदेशामध्ये गाळाचे संचयन होते. त्यामुळे नदीकाठची जमीन ही पिकासाठी योग्य बनते. पुरामुळे काही वेळा पर्यावरण स्वच्छ होण्यास मदत होते. कचरा व त्यासारखे त्याज्य पदार्थ हे समुद्रामध्ये वाहून नेले जातात. त्यामुळे पर्यावरण काही वेळा हे पुरामुळे स्वच्छ होते आणि जल पातळी वाढते. हेही एक पुराचे आपण विधायक परिणाम सांगू शकतो. तर हे आपण पाहिलं पुराची कारणे, पूर प्रवण क्षेत्र आणि त्याचे परिणाम. आता आपण पाहू पुराचे व्यवस्थापन. त्यापैकी पहिला आपण म्हणू शकतो त्या पुराच्या पाण्याच्या व्यवस्थापनासाठी आपणास पूररोधक तलाव बांधणे आवश्यक आहे. नदीतील पुराचे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी नदीमार्गामध्ये पूररोधक तलावाची आवश्यकता असते. सोबतच धरण बांधणे. नदीवरील पुराचे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी नदीवर धरण बांधणेही महत्वाचे आहे, जेणेकरून पाणी अडवले जाईल. याचे उदाहरण म्हणून आपण झायडस झीप प्रकल्प याकडे पाहू शकतो. नेदरलँडमध्ये उत्तर किनाऱ्यावर झायडस सी नावाचे एक मोठे आखात आहे. जेव्हा समुद्रामध्ये वादळ निर्माण होते तेव्हा या आखातात प्रचंड लाटा निर्माण होऊन किनारपट्टीचे खूप नुकसान होत होते.
आजूबाजूची जमीन सुद्धा शेतीसाठी निरुपयोगी व्हायची। याला पर्याय म्हणून उत्तर समुद्रामध्ये नेदरलँड या देशाने 60 किलोमीटर लांबीचा व 20 मीटर उंचीचा मातीचा बंधारा बांधला। यासोबत आपण डेल्टा प्रकल्प याची माहिती घेऊ। नेदरलँडमध्ये नैऋत्य किनाऱ्यावर राईन नदीची 6 मुखे आहेत। उत्तर समुद्रातील वादळाने निर्माण होणाऱ्या आपत्तीचा तडाखा या मुखाभोवती प्रदेशाला बसतो। यावर उपाय म्हणून राईन नदीची 6 पैकी 5 मुखे नदीत मातीचे बांध घालून बंद करण्यात आली आहेत। तर अशा प्रकारे आपण पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करू शकतो। आपण महाराष्ट्रामध्ये आलेले काही पूर याची माहिती घेऊ। त्यापैकी पहिला आहे खानदेश महापूर। खानदेशातील चाळीसगाव परिसरात 2010 मध्ये पुराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते। त्या पुराच्या थैमानाने 1 सप्टेंबर 2010 रोजी आता आपण महाराष्ट्रामध्ये झालेल्या काही पुराची माहिती घेऊ। त्यापैकी पहिला आहे खानदेश महापूर। खानदेशातील चाळीसगाव परिसरात 2010 साली झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना प्रचंड असा पूर आला। चोपडा शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या रत्नावती नदीला 1 सप्टेंबर 2010 रोजी पूर येऊन घरे, दुकाने यांचे मोठ्या अशा प्रमाणात नुकसान झाले। सातपुड्यातच व रावेर तालुक्यात बुधवारी 2 सप्टेंबर 2010 रोजी मुसळधार पाऊस होऊन नागझरी नदीला मोठा असा पूर आला। या पुरामुळे नदी काठावरील 1200 हेक्टरमधील पेरू, कपाशी, केळी इत्यादी पिकांचे प्रचंड प्रमाणात असे नुकसान झाले होते। मुंबई महापूर याची आपल्याला सर्वांना माहिती असेल। महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचे प्रवेशद्वार असलेल्या मुंबई महानगराला वेळोवेळी अनेक आपत्तीचा सामना करावा लागतो। 2006 पासून मुंबई अनेक वेळा पुराच्या तडाख्यात सापडलेली आहे। या जलमय मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरांना या पावसाचा तडाखा बसतो। काही तासातच पडलेल्या पावसाने मुंबईकरांची चक्क मुंबई 24 तास बंद झाली होती। अशा प्रकारचे हाल झाले होते। तर हे झालं पुरांविषयी। आता जात जाता थोडी माहिती आपण सुनामीविषयी घेऊ। समुद्राच्या तळाशी किंवा समुद्र किनाऱ्याच्या जमिनीखाली भूकंपाच्या धक्क्यामुळे ज्या प्रचंड लाटा निर्माण होतात त्यांना जपानी भाषेत सुनामी या नावाने ओळखले जाते। सुनामी म्हणजे हिंस्र लाट। सागरी भूकंपातील सुनामीची निर्मिती होते। खरे तर सागरी भूकंपाची तीव्रता ही जमिनीवरील भूकंपापेक्षा अत्याधिक असून तिचे प्रभाव शिखर हे हजारो किलोमीटर असते। बंदरावरील लाटा ज्या सुनामी नावाने ओळखल्या जातात त्यांच्या निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे समुद्र तळावर किंवा समुद्र तळाशी होणारा भूकंप। सुनामी लाटांचा वेग सुरुवातीस 800 किलोमीटर एवढा असतो। नंतर त्या लाटांची उंची वाढत जाते आणि किनाऱ्यावर आदळेपर्यंत त्या लाटांची उंची सुमारे 50 ते 60 फूट एवढी होते। सुनामीची कारणे सांगताना आपण सांगू शकतो की जेव्हा सागर तळावर प्रस्तरभंग होतो किंवा तळाखालील भूहालचाली होऊन तळाची पातळी खालीवर होते तेव्हा सुनामी लाटा तयार होतात। जेव्हा सागर तळातील डोंगराळ भागावर जमिनीची घसरण होते तेव्हा या घसरणीत दगडधोंड्याचा समावेश वाढतो। त्यातूनच सुनामीची निर्मिती होते। आता या सुनामीच्या व्यवस्थापनासाठी आपण काय करू शकतो? समुद्र किनारी भागामध्ये वेगवेगळ्या यंत्राद्वारे भूहालचाली सतत माहिती घ्यावी लागते। नैसर्गिक होणारे बदल अभ्यासून या संदर्भामध्ये भविष्यकालीन कार्यवाहीकडे पाहावे लागते। धोक्याची पातळी व सूचना मिळताच तत्काळ किनारी भागातील स्थलांतर करून मासेमारी करणे, नौकायन किंवा अन्य सर्व कार्यास बंदी करावी। किनारी भागातील दळणवळण व्यवस्था संपर्कासाठी हवाई सेवा उपलब्ध केलेली असावी। या भागात हवाई सेवा उपलब्ध करून द्यावी, वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी। तर इथे आपला पुराची समस्या हा टॉपिक संपतो। धन्यवाद।